नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 35. नर्मदेनं सिद्ध घाटावर किंवा शिवालय घाटावर दिलेला पोलादी चिमटा. माझियाखार गावामध्ये ग्रामस्थांनी मिळून एक सुंदर छोटेखानी धर्मशाळा बांधलेली आहे. अगदी नर्मदा मातेच्या काठावर ही धर्मशाळा आहे. धर्मशाळा म्हणजे एक मोठी खोली, त्याच्या एका कोपऱ्यामध्ये शेगडी मांडलेली आणि एका बाजूला स्वयंपाकाचे सर्व सामान ठेवलेले आहे. इथे परिक्रमावासींना सदाव्रत दिले जाते, म्हणजे शिधा दिला जातो. आपण स्वयंपाक करून खावे लागते. नर्मदेच्या उगमाजवळ शिधा जास्त मिळतो. समुद्राच्या दिशेने जाता जाता तयार भोजन मिळण्याचे प्रमाण वाढत जाते. नर्मदेच्या पाण्याच्या प्रमाणातच संपन्नता सर्वत्र वाढत गेलेली आढळते. त्याचा इथं थेट संबंध असावा असं मला वाटतं. असो, मला गावातील एका छोट्या मुलाने या धर्मशाळेपर्यंत आणून सोडले. नर्मदा खंडातील छोटी मुले अतिशय बिनधास्त, हुशार आणि चुणचुणीत आहेत. घरातील सुखसोयीमध्ये वाढलेल्या लाडावलेल्या शहरी मुलांच्या तुलनेत त्यांचा उजवेपणा लगेच लक्षात येतो. असो, या धर्मशाळेची किल्ली एका दुकानदाराकडे असते असे कळले. मग मी त्या दुकानामध्ये गेलो असता त्याने मला अजून काही शिधा हवा आहे का असे विचारले. मी त्याला बघून सांगतो असे उत्तर दिले आणि किल्ली घेऊन धर्मशाळा उघडली. आसन लावले आणि नर्मदेवरती स्नानाला गेलो. मातीचा उतार उतरल्या उतरल्या नर्मदेचे सुंदर स्वच्छ पात्र खुणावत होते. त्या उतारावरचा एक साधू, त्यांनी छोटीशी झोपडी तिथे बांधली होती आणि तिथे दोन्ही लावून बसला होता. इथे उजव्या हाताला बसंतपूर गावाला जोडणाऱ्या एका पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये पडलेले दिसून येत होते. इथे नर्मदा मातेचं पात्र अतिशय उथळ असल्यामुळं दुचाकी गाडी घेऊन किंवा चारचाकी गाडी घेऊन लोक इकडून तिकडे जातात. या परिसराचे गुगल नकाशावर मिळालेले काही फोटो आपल्या माहितीकरता जोडतोय. माझियाखार गावातून होणारं हे नर्मदेचं सुंदर दर्शन. हीच ती महानर्मदा आदर्श धर्मशाला माझियाखार. पाणी किती स्वच्छ आणि सुंदर आहे बघा. अगदी तळातल्या सगळ्या वस्तू पण दिसतात. त्यात पडलेला प्लास्टिकचा ग्लास पण तुम्हाला दिसेल. इथलं पाणी इतकं उथळ आहे की लहान मुलंसुद्धा बुडून आंघोळ करू शकत नाहीत, इतकं ते पाणी उथळ आहे. त्यामुळं इथलं पुलाचं काम अर्धवट पडलं आहे आणि लोक थेट पात्रातून गाड्या पलीकडे घेऊन जातात. या आदर्श धर्मशाळा परिसराचं विहंगम दृश्य आपण बघतोय, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतात. छोटासा घाट, मध्ये त्या साधूची झोपडी आणि खाली गुगल या अक्षराजवळ महानर्मदा आदर्श धर्मशाला. प्रचंड थंडी पडलेली होती, परंतु थंडगार नर्मदा जलाने आंघोळ केल्यामुळे थंडी फारशी वाजत नव्हती. तशाच उघड्या अंगाने बसून मी नर्मदा मातेचे पूजन करून घेतले. इतक्यात मगाशी किल्ली दिलेला दुकानदार ताजे ताजे शेतातले मटार, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर आणि पीठ इत्यादी सामान देऊन गेला. मी स्वयंपाकाला लागलो. कणिक मळून ठेवली आणि भाज्या चिरून मस्तपैकी ताजी मटार घातलेली बटाटा भाजी तयार केली. समोर साधू राहत आहे हे मी पाहिले होते, त्यामुळे त्याच्या नावाचे भोजन देखील मी बनवून ठेवले. मला दुकानदार सांगून गेला होता की हे फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे, अजून कोणाला देऊ नका वगैरे वगैरे. परंतु साहित्य भरपूर होते आणि त्यामध्ये आम्ही दोघे आरामात जेवलो असतो. साई इतना दीजिए जा मैं कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाय. हा संत कबीरांचा दोहा मला त्या क्षणी स्मरला आणि त्यामुळे मी दोघांचा स्वयंपाक करून ठेवला. गरम गरम पोळ्या करून खाल्ल्या आणि 4-5 पोळ्या व भाजी साधूला नेऊन दिली. साधूला खूप भूक लागली होती. त्याने देखील मोठ्या आनंदाने तो प्रसाद ग्रहण केला. हा जुना आखाड्याचा भारती स्वामी नावाचा नाव लावणारा एक साधू होता. इकडे मला भेटायला गावातली काही मंडळी आली. त्यांनी कोपऱ्यात झाकळून ठेवलेला ढोलक, पेटी वगैरे काढलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून 1-2 तास मस्तपैकी भजन केले. इथे उत्तम गाणारे लोक आढळून येतात. रात्री थंडी पडू लागली तसे ग्रामस्थ मला विचारू लागले की माझ्याकडे थंडीसाठी काय सामान आहे. माझ्याकडे केवळ एक शाल होती. ते पाहिल्यावर त्यांनी ताबडतोब पेटारा उघडला आणि त्यातून 2 नवी कोरी ब्लँकेट काढून मला दिली. खरे तर एक ब्लँकेट पुरेसे होते, परंतु हलकी फुलकी असल्यामुळे आणि परिक्रमेच्या नियमानुसार नाही म्हणता येत नसल्यामुळे मी दोन्ही ब्लँकेट मुकाटपणे स्वीकारली. ही ठेवण्यासाठी माझ्या झोळीमध्ये जागा नव्हती, त्यामुळे ती मी बाहेरच्या बाजूला लटकून ठेवत असे. कारण थंडीमुळे अमरकंटकच्या जंगलात लागलेली वाट चांगलीच लक्षात होती. थंडीमुळे वाट लागण्याच्या पाठीवर ओझे झाल्यामुळे वाट लागलेली फार बरी. आपण बघू शकताय की माझी परिक्रमेतली ही झोळी, याच्यामध्ये ती 2 ब्लँकेट ठेवण्यापुरती जागाच नव्हती. त्यामुळे एका बाजूला असं स्टायरोफोमची गादी लटकून ठेवायचो मी. तशी सोयच मी शिंप्याकडून करून घेतली होती. हे वर्षचित्र नर्मदाबादच्या उत्तर तटावर 4थ्या दिवशी काढलेलं आहे.
काही केल्या ती 2 ब्लँकेट झोळीमध्ये बसली नसती. त्यामुळे मी ती अशा पद्धतीने बाहेर बांधायला सुरुवात केली. गमछा लंगोटी वाळण्यासाठी बाहेर बांधलेला असायचा आणि आता त्या 2 ब्लँकेटची भर पडली. एक निळसर आणि एक गुलाबी अशी 2 ब्लँकेट होती. या ब्लँकेटने मला पुढे ओंकारेश्वरपर्यंत साथ दिली. सकाळी अंधारामध्येच उठून सगळी अंधिका आटपली. थंडगार नर्मदा जलाने स्नान करून पूजा अर्चा करून निघालो. आज विनायकी चतुर्थी असल्यामुळे नर्मदेमध्ये स्नानासाठी मुलांचे जथेचे जथे येताना दिसले. तशी परंपरा या भागामध्ये आहे असे माझ्या लक्षात आले. जिकडे पाहाल तिकडे शेकडो मुले नर्मदेमध्ये उड्या मारून स्नान करत होती. हिरवी, शांत आणि धीरगंभीर भासणारी नर्मदा, तिचा किनारा आज मुलांच्या कलकलाटाने गजबजून गेला होता. छोटी छोटी मुले जाताना नर्मदेहरचा आवाज देत होती. प्रत्येकाला तितक्याच उत्साहाने नर्मदेहर म्हणून प्रत्युत्तर द्यावे लागत होते. परंतु त्यातही एक वेगळा आनंद होता. तितक्या वेळा वैखरीमध्ये नर्मदेचा जय जयकार आपल्या मुखातून घडत होता. आज पुन्हा एकदा संपूर्ण प्रवास नर्मदा मातेच्या काठाखाटाने गेला. चालताना मध्ये तुलसीघाट नावाचे रमणीय ठिकाण लागले. इथं अतिशय सुंदर आणि निळशार असं मैयाचं पाणी दिसतं. इथं काठावरती एक मुलगा आपले सँडल काढून ठेवून नर्मदा मातेमध्ये पोहत होता. तो पोहत पोहतच बाहेर आला आणि माझ्या पाया पडला. कुणी पाया पडले की आपण फिरून त्याच्या पाया पडायचे या नियमाप्रमाणे मी देखील त्याच्या पाया पडलो. परस्पर देवो भव. थंडीने गारठत असल्यामुळे मी हातमोजे, थर्मल, कानाला फेटा, पायात मोजे वगैरे घालून चालत होतो. एवढ्या प्रचंड थंडीमध्ये हा निवांत उडा पोहत होता. मला म्हणाला, बाबाजी आपका एक फोटो लेता हूँ. टॉवेलला हात पुसत त्याने एक कानटोपीमध्ये ठेवलेला आपला मोबाईल उचलला आणि काठावर उभं करून त्याने माझे फोटो काढला. माझ्याकडे फोन नाही कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यानं फोटो पाठवून दिला. तोच हा फोटो आपण बघतोय. मागे सुंदर असं निळशार नर्मदा जल दिसतंय. त्या मुलाने काढलेले फोटो सगळे. इथं मैयाचं पाणी अतिशय खोल, धीरगंभीर, शांत, निव्वळशंख परंतु गतिमान होतं. पुढे चालायला सुरुवात केली. काठाने महत् प्रयासाने चालत राहिलो. शेती, ओढे, नाले, दगड धोंडे पार करत दुपारी 3च्या सुमाराला शिवालय घाटावर पोचलो. शक्यतो दुपारी 12 ते 1, फार फार तर 1:30 वाजेपर्यंत भोजनप्रसाद मिळतो. त्यानंतर आश्रमातले लोक विश्रांती घेत असतात. मला मध्ये कुठेही मंदिर, आश्रम, घर काहीच न लागल्यामुळे मी चालत राहिलो आणि भुकेने बऱ्यापैकी व्याकुळ झालो होतो. मनामध्ये विचार करू लागलो की आज बहुतेक मैया चतुर्थीचा उपवास घडवणार. आज काय आपल्याला जेवायला मिळत नाही. इतक्यात दुबे नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण धावत माझ्यासमोर आला आणि हात जोडून त्याने त्याच्या झोपडीमध्ये येण्याची विनंती मला केली. मला अतिशय आनंद झाला आणि मी त्याच्या मागोमाग त्याच्या झोपडीमध्ये गेलो. अगदी शिवालय घाटावरच त्याने छोटीशी झोपडी उभी केली होती. अंगणामध्ये त्याने मला जेवायला बसवले. थंडीमध्ये उन्हात बसून जेवायला छान वाटत होते. त्याने ताट वाढून आणले. ते पाहिले आणि मात्र माझे डोळेच चक्रावले. त्याने चक्क पंचपक्वान्ने ताटात वाढून आणली होती. मी त्याला विचारलं की एवढ्या उशिरा ही पक्वानं कशी काय केली. तो म्हणाला की आज मैयाला 5 पक्वाने करून खाऊ घालावीत अशी मला इच्छा झाली. त्याप्रमाणे नैवेद्य दाखवला. दुपारी एक परिक्रमावासी आला सुद्धा, परंतु तो आजारी पडलेला आहे. त्यामुळे त्याने काहीच खाल्ले नाही आणि झोपून आहे. परिक्रमावासी जेवल्याशिवाय आम्ही नवरा बायको जेवत नाही. त्यामुळे तुम्ही आलात फार बरे झाले. मला त्याचे फार कौतुक वाटले. इतकी गरिबी असून देखील परिक्रमावासी जेवावा यासाठी त्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती. मी पटापट सर्व ताट चाटून पुसून साफ केले. दोघेही पती पत्नी अतिशय आनंदी झालेले जाणवत होते. हात धुतल्यावर मी माझ्याजवळ असलेले 50 रुपये त्याला देऊ केले, परंतु त्याने ते अजिबात घेतले नाहीत. शेजारीचे एक देवाचे स्थान त्याने मला दाखवले. मी गुपचूप आतमध्ये गेलो आणि देवापुढे ते पैसे ठेवून दिले. कारण ती व्यक्ती खरोखरच खूप गरीब आहे हे सर्वच लक्षणावरून कळत होते. आतमध्ये कुठला परिक्रमावासी आजारी हे बघायला गेलो असता बाहेर ओळखीच्या लाल सँडल दिसल्या. हा तोच परिक्रमावासी होता ज्याला मी समोरच्या तटावर मला मिळालेले सँडल दिले होते. तो तापाने चांगलाच फणफणला होता. त्यामुळे मागे पडला होता. सोनू शर्मा असे त्याचे नाव होते आणि तो 2 दिवस इथे झोपून होता. त्याने मला या सिद्धघाटाचे आणि समोरच्या शिवालय घाटाचे महत्त्व सांगितले. या बाजूला सिद्धघाट आणि समोरच्या बाजूला शिवालय घाट होता. या घाटाचे महात्म्य असे की इथे स्वतः नर्मदा मातेने तपश्चर्या करून शंकराचे दर्शन प्राप्त केले होते. नर्मदेच्या उथळ पात्रामध्ये इथे अनेक शिवमंदिरे बांधलेली दिसत होती. सोनू शर्मा म्हणाला की इथे 1000 शिवलिंगे स्थापित केलेली आहेत म्हणून याला शिवालय घाट असे म्हणतात आणि इथेच नर्मदा सिद्ध झाली म्हणून हा सिद्धघाट. हा घाट मोठा पवित्र असून याचे दर्शन नक्की घे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी माझे सर्व सामान उचलले आणि सिद्धघाट गाठला. समोरच्या शिवालय घाटावर मी मोहन साधूसोबत मुक्काम केलेला होता. इथे पात्र अतिशय रुंद झालेले आहे आणि नर्मदा एक मोठे वळण घेते. इथे सिद्धघाटाच्या बाजूला गाळाची माती होती. बांधलेला घाट फारसा नव्हताच. हळूहळू मी नर्मदा जलामध्ये शिरू लागलो आणि हे करताना एक चमत्कार घडला. माझ्या पायाला जोरात काहीतरी टोचले म्हणून मी पाय फुटभर पुढे टाकला तर तिथे देखील मला पुन्हा काहीतरी टोचले.
दोन्ही वेळचा टोचणारा पदार्थ एकसारखाच आहे असे मला जाणवले. म्हणून मी कुतूहलाने पायाखाली काय आहे ते पाहिलं, तर तो एक चिमटा होता. नागा साधू सदैव सोबत बाळगतात तसा चिमटा मैयाने मला दिला. हा चिमटा अतिशय जुना होता हे त्याच्या धातूकडे पाहून कळत होते. मला धातुशास्त्राची अत्यंत आवड असून ओतकाम वगैरे करून पाहायला मला आवडते. त्यामुळे मी लगेच त्या धातूची परीक्षा करून घेतली. ते एक उत्तम दर्जाचे पोलाद होते. चिमट्यातला 2 टोकदार बाण होते आणि 3 लोखंडी कड्या त्याला अडकवलेल्या होत्या. मला एक क्षणभर कळेना की हा चिमटा घ्यावा की पुन्हा नर्मदा अर्पण करावा. इतक्यात तिथे एक माणूस आला आणि मला म्हणाला, मैया का प्रसाद आहे, साथ में रखो, आणि निघूनही गेला. मी त्या चिमट्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिलो. मला मैयाने साधू बनण्याचा आदेश तर नाही ना दिला. असा अचानक चिमटा मला कसा काय दिला? या चिमट्याचे फार महत्त्व साधू जीवनामध्ये असते. हा चिमटा गुरु शिष्याला देत असतो. याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे ते एक टोकदार हत्यार आहे. त्याने लाकडे फोडता येतात, वाटेतले काटेकुटे उचलता येतात, माती खणता येते, आगीतले लाकडे निखारे बाहेर काढता येतात, टिक्कड पोळ्या उलटता पालटता येतात. चिमट्याचे 2 दात अथवा हात एकमेकांवर आपटून सुंदरसे भजन करता येते. भजन करण्यासाठी कधीकधी या चिमट्याला खंजिरीप्रमाणे चकत्या लावलेल्या असतात. अशी अनेक कामे या एकाच हत्यारामुळे होत असतात. त्यामुळे साधू जीवनामध्ये या चिमट्याला फार महत्त्व असते. कुठेही गेल्या गेल्या साधू सर्वप्रथम हा चिमटा धुनीमध्ये खोचून उभा ठेवत असतो. या चिमट्याला त्याचे तोंड बंद करण्यासाठी एक लॉकिंग मेकॅनिझमसुद्धा असते. आपण बघतोय साधू चिमटा घेऊन भजन करत बसलाय. साधनेमध्ये चिमट्याला फार महत्त्व असते. हा बघा, नागा साधूने चिमटा त्याचा कसा उभा खोचून ठेवलाय. साधू कुठेही गेला तरी त्याचं चिमट्याशी अविभाज्य नातं असतं. मी बराच वेळ तो चिमटा हातामध्ये घेऊन तिथे नर्मदा जलामध्ये उभा राहिलो. परंतु चिमटा सोबत ठेवावा असे त्या माणसाने सांगितल्यामुळे तो स्वच्छ घासून पुसून चकाचक चमकवला आणि पिशवीमध्ये टाकला. पुढे चालू लागलो. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की हा चिमटा पिशवी फाडून बाहेर येतोय. मुळात साधूंचा तापट स्वभाव माहिती असल्यामुळे हा चिमटा हातामध्ये घेऊन फिरता येणे खूप अवघड होते. हा चिमटा तुला कोणी दिला किंवा हा चिमटा घेण्याचा तुला काय अधिकार, असा नवीन वाद उत्पन्न होऊ नये म्हणून मी तो चिमटा एका उपकरणामध्ये गुंडाळून झोळीच्या तळाशी अक्षरशः लपवून ठेवला. तसेच त्याच्याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही असे मी ठरवले. जेव्हा मैयाचा आदेश येईल तेव्हा पुढचे काय ते ठरवू असे डोक्यात ठेवले आणि काठ पकडून चालायला लागलो. दरम्यान आपल्याला दाखवण्यासाठी मी गुगल नकाशावर सिद्धघाट शोधला तर तिथे आता ती झोपडीच दिसत नाही आहे. लाल मार्कर जो आहे त्या ठिकाणी ती झोपडी होती. समोर चिमटा मिळाला आणि तो सिद्धघाट. तर असे अद्भुत अनुभव नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला मैया देत असते. नर्मदे हर, नर्मदे हर.